मित्रांनो, आज आपण जर्नी टू द वेस्ट हा पार्ट बघणार आहोत. मित्रांनो, जगातलं खूप सारं साहित्य इंग्रजीत ट्रान्सलेट करण्यात आलंय. या धड्यात सुद्धा आपण अशीच एक महान कादंबरी जर्नी टू द वेस्ट आणि तिच्यातलं अत्यंत लोकप्रिय पात्र सन वुकॉंग किंवा मंकी किंग यांविषयी जाणून घेणार आहोत. मित्रांनो, ही कादंबरी म्हणजे अस्सल चीनी साहित्य आहे आणि ती 16व्या शतकात वू चेंग एन यांनी लिहिली आहे. चला तर मग ही गोष्ट वाचताना आपल्याला इतिहासातल्या पुस्तकातलं काही आठवतंय का बघूया. जर्नी टू द वेस्ट. When we read the words journey to the west, we naturally start thinking about a journey to the western countries like England and America. But west is a relative term. For countries to our east, we are the west. This particular journey that we are going to read about was actually a journey from China to our own country. It was made by the famous 7th century traveler Yuan Shuang. Journey to the west म्हणजेच पश्चिमेकडील प्रवास हे शब्द जेव्हा आपण वाचतो तेव्हा आपसुकच इंग्लंड, अमेरिका यांसारख्या पश्चिमेकडील देशांच्या प्रवासाबाबतचा विचार आपण करू लागतो. परंतु वेस्ट ही एक सापेक्ष संकल्पना आहे. आपल्या पूर्वेकडील देशांसाठी आपण पाश्चिमात्यच आहोत. आता आपण ज्या प्रवासाविषयी वाचणार आहोत तो खरं म्हणजे चीन पासून ते आपल्या भारत देशापर्यंतचा आहे. 7व्या शतकातील प्रसिद्ध प्रवासी युआन श्वांगनं केलेला तो प्रवास होता. In those days, traveling from China to India was not an easy task. One had to travel thousands of miles on foot or horseback, crossing deserts, crossing snow-clad mountains, crossing strange unfamiliar regions, using roads where bandits and robbers roamed. Who would do it? But Yuan Shuang had a dream. He wanted to take Buddhist scriptures from India to his homeland in China. It was like a pilgrimage to him. त्या काळी चीन ते भारत हा प्रवास खूपच अवघड होता. जर एखाद्याला तो प्रवास करायचा असेलच तर हजारो मैल चालत किंवा घोड्यावर बसून वाळवंट, बर्फाच्छादित पर्वत, विचित्र अपरिचित प्रदेश, दरोडेखोर आणि लुटारू असणारे रस्ते ओलांडून करावा लागे. आणि हे करणार कोण? पण युआन श्वांगचं मात्र एक स्वप्न होतं. त्याला बुद्धांचे पवित्र ग्रंथ भारतातून त्याची मातृभूमी चीनमध्ये आणायचे होते. हा प्रवास म्हणजे त्याच्यासाठी खरं तर एक तीर्थयात्राच होती. युआन श्वांग अंडरटूक द लॉंग अँड डिफिकल्ट जर्नी टू फॉलो हिज ड्रीम. For 17 long years, he kept on traveling, suffering many hardships on the way. Traveled across the Gobi Desert, then along the Tian Shan mountain range, and on along the Silk Road through regions that are now Kyrgyzstan, Uzbekistan, Afghanistan, and Pakistan before he came to India. In India, he traveled to many parts and gathered many important manuscripts. युआन श्वांगनं त्याचं स्वप्न पूर्ण करण्यासाठी हा दीर्घ आणि कठीण प्रवास सुरू केला. अनेक कठीण आव्हानांना तोंड देत तब्बल 17 वर्ष तो अखंडपणे प्रवास करत राहिला. गोबी वाळवंटातून, नंतर तियान शान पर्वत रांगांतून, नंतर रेशीम मार्गावरून आणि असे प्रदेश जे आता किर्गिझस्तान, उझबेकिस्तान, अफगाणिस्तान, पाकिस्तान या देशात येतात, अशा प्रदेशातून प्रवास करत तो भारतात आला. भारतात तो खूप ठिकाणी फिरला आणि खूप सारी महत्वाची हस्तलिखित जमवली. द वे बॅक होम वॉज ऑल्सो इक्वली डिफिकल्ट. But Yuan Shuang managed to reach China safely along with the scriptures. This was a great achievement. It was almost unbelievable. So much so that people thought that the gods and supernatural powers had helped Yuan Shuang in his quest. This gives rise to many interesting folk tales. Centuries later, an epic novel called
Journey to the West was written about this famous pilgrimage. The novel made use of many of the folk tales. The novel and the stories in it are still very popular. घरी परत जातानाचा मार्ग सुद्धा तितकाच कठीण होता. पण युआन श्वांग सर्व आव्हानांना यशस्वीपणे तोंड देत ते सर्व पवित्र ग्रंथ घेऊन चीनला पोहोचला. ही एक खूप मोठी कामगिरी होती. हे इतकं अविश्वसनीय होतं की देवांनी आणि दैवी शक्तींनीच या प्रवासात युआन श्वांगची मदत केली असं लोकांना वाटायला लागलं होतं. यातूनच अनेक लोककथा निर्माण झाल्या. काही शतकानंतर जर्नी टू द वेस्ट ही एक कादंबरी या साऱ्या तीर्थयात्रेवर लिहिली गेली. या कादंबरीत अनेक लोककथांचा समावेश केला गेलाय. ही कादंबरी आणि त्यातल्या गोष्टी अजूनही लोकप्रिय आहेत. The novel tells us that there are many demons and evil powers who are eager to kill and gobble up the holy monk. Who would save him? Who would vanquish the demons? Well, the Gonian deity, who is the goddess of mercy, has seen to that. She has assigned this task to 3 special people: Sun Wukong, or the Monkey King, Zhu Bazi or Pixie, and Sha Wujing or Sand Priest. खूप सारी भूत आणि दुष्ट शक्ती पवित्र साधूंना मारण्यासाठी आणि गटकवण्यासाठी आतुर असतात असं कादंबरी आपल्याला सांगते. त्याला कोणी वाचवलं असेल? त्या पिशाच्यांना कोणी पराभूत केलं असेल? दयेची देवता गुआन इननं हे पाहिलं. तिनं हे काम 3 विशेष लोकांना सोपवलं: सन वुकॉंग किंवा मनकी किंग, झू बज्जी म्हणजे पिक्सी आणि शा वुजिंग म्हणजे सँड प्रिस्ट. नाउ these 3 characters are no saints. In fact, though they all have supernatural powers, they are no troublemakers. So the gods have thrown them out of the heaven. However, the kind deity Gonian has offered each of them one more chance. If you help the holy monk in his pilgrimage to India, if you use your powers to this good work, then you may return to heaven. That's why the 3 characters have agreed to be Yuan Shuang's disciples and to help Yuan Shuang in his difficult journey. And sure enough, they have many thrilling, exciting and sometimes humorous adventures on the way to the Holy Land, India. आता ही तिन्ही पात्र संत नाहीत. जरी त्यांच्याकडे दैवी शक्ती असल्या पण त्या संकट निर्माण करणारे म्हणून ओळखल्या जातात. म्हणून देवांनी त्यांना स्वर्गाबाहेर घालवलं. जर तुम्ही या पवित्र साधूला त्याच्या भारताच्या तीर्थयात्रेसाठी मदत केली आणि जर तुम्ही तुमच्या शक्ती या चांगल्या कामासाठी वापरल्या तर तुम्ही स्वर्गात परत येऊ शकता असं सांगून दयाळू देवता गुआन इंगनं त्यांना पुन्हा एक संधी दिली. म्हणूनच त्या तिघांनी युआन श्वांगचे शिष्य व्हायचं कबूल केलं आणि युआन श्वांगला या कठीण प्रवासात मदत केली. पवित्र भूमी भारताकडील या प्रवासात त्यांच्यासोबत खूपच थरारक, रोमांचक आणि काही वेळा गमतीशीर असे साहसिक प्रसंग घडले. The most powerful among the 3 disciples is Sun Wukong. Everything about him is extraordinary. He was born when winds blew over a huge stone egg on the flower fruit mountain. He is able to transform himself in 72 different ways. Not only that, but he can also transform each of his hair strands into any living or non-living thing of his choice. His as you wish gold-banded kugel is also magical. It can grow as big as a pillar supporting the sky, but at the other times it becomes as tiny as a needle. Then the Monkey King just tucks it away behind his ear. Sun Wukong can travel thousands of kilometers in just one somersault. He can walk through fire, travel underwater, and fly to any place at will. His body is as hard as a diamond.
So no one and nothing can injure him. His golden gaze, fiery eyes have extra vision. No one can deceive him. या तिन्ही शिष्यांमधील सर्वात ताकदवर शिष्य सन वुकॉंग. त्याच्याविषयी सर्वच असामान्य. फ्लॉवर फ्रूट पर्वतावरील प्रचंड स्टोन एग्ज वरून जेव्हा वारे वाहत होते तेव्हा त्याचा जन्म झाला. 72 वेगवेगळ्या पद्धतींनी स्वतःला बदलवून दाखवण्याची त्याच्यात क्षमता होती. एवढंच नव्हे तर त्याच्या केसांची प्रत्येक बट तो सजीव किंवा निर्जीव वस्तूत रूपांतरित करू शकत होता. इच्छापूर्ती करणारी सुवर्ण फितीतली त्याची काठी सुद्धा जादुई होती. कधी आकाशाला आधार देणाऱ्या प्रचंड खांबा इतकी मोठी होऊ शकेल इतकी, तर कधी सुई इतकी सूक्ष्म होऊ शकेल अशी काठी होती ती. नंतर मंकी किंग आपल्या कानामागे तिला खोचत असे. सन वुकॉंग केवळ एकाच कोलांटी उडीत 1000 किलोमीटर प्रवास करू शकायचा. तो आगीतून चालू शकायचा, पाण्यातून प्रवास करू शकायचा आणि हव्या त्या ठिकाणी उडून जाऊ शकत होता. एखाद्या हिऱ्या इतकं कठीण त्याचं शरीर होतं. म्हणूनच कोणीही त्याला इजा पोचवू शकत नव्हतं. उग्र धगधगणारे त्याचे सुवर्ण चक्षु क्षकिरण दृष्टी असणारे होते. त्यामुळे कोणीही त्याला फसवू शकत नव्हतं. सन वुकॉंग is a brave and intelligent, but he is also a trickster. He loves to have fun, and some of his superpowers help him to just that. He has a vase which can suck in anything or anyone. He can simply point at a lock and open it. He is very, very quick and can grow very big and very tiny at a blink. You can imagine how he must have teased his enemies using these tricks. सन वुकॉंग हा शूर आणि बुद्धिमान असला तरी लबाड आणि चालबाज होता. त्याला गंमत करायला फार आवडे. त्याच्याकडील काही शक्तींची त्याला यासाठी मदत होत असे. त्याच्याकडे एक अशी फुलदाणी होती ज्यात काहीही आणि कोणीही सामावू शकत होतं. एखाद्या कुलपाकडे बोट दाखवताच तो ते उघडू शकत असे. तो खूप खूप चपळ होता. तो क्षणात खूपच महाप्रचंड होऊ शकत असे, तर क्षणातच खूपच सूक्ष्म होऊ शकत असे. तुम्ही कल्पना करू शकता की तो त्याच्या शत्रूंना त्याच्या क्लुप्त्यांनी किती भंडावून सोडत असेल ते. If you want to read about the adventures that Sun Wukong and his companions had on the way, you will find the stories in the English translation of Journey to the West. Some of the stories have also been turned into films. What would you like better? To read the historical account of Yuan Shuang's travels, or to read the fantastic stories of Sun Wukong? Maybe you should read both to find out what you like better. Happy reading! जर तुम्हाला सन वुकॉंग आणि त्याच्या सोबत्यांनी केलेल्या या साहसी प्रवासातल्या गोष्टी वाचायच्या असतील तर जर्नी टू द वेस्ट या इंग्रजी भाषेतील पुस्तकात त्या वाचायला मिळतील. त्यातल्या काही गोष्टींवर चित्रपट सुद्धा बनलेत. युआन श्वांगच्या प्रवासातील ऐतिहासिक संदर्भांचं वाचन की सन वुकॉंगच्या विलक्षण गोष्टींचं वाचन यापैकी तुम्हाला काय जास्त आवडेल? खरं तर तुम्ही जास्त काय चांगलं यासाठी दोन्हीच वाचायला हवं. हॅपी रीडिंग.